नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीनची पाने पिवळी पडली आहेत. मग लगेच बाजारात जाऊन औषधे व खते आणून फवारणी करताय? थांबा, त्याआधी हा व्हिडिओ बघाच. पाने पिवळी पडण्याचं एकच कारण नसतं. कारणे वेगवेगळी आणि त्यानुसार उपायही वेगळे. कारण कसं ओळखायचं आणि नक्की कोणता उपाय करायचा, चला पाहूया. सोयाबीनची पाने पिवळी दिसली की स्वतःला 2 प्रश्न विचारा. पहिला प्रश्न, शेतात पाणी साचले का? किंवा पिकाला पाण्याचा ताण पडला आहे का? दुसरा प्रश्न, पिवळेपणाचं स्वरूप कसं आहे? फक्त जुनी खालची पाने पिवळी पडली आहेत की नवीन वरची पाने पिवळी पडली आहेत? अख्खं पान पिवळं पडलंय का शिरा हिरव्याच राहिल्या आहेत? पानावर पिवळ्या हिरव्या ठिपक्यांचं मिश्रण दिसत नाही ना? तर पिवळेपणाचा प्रकार कसा आहे याचं निरीक्षण करा. या 2 प्रश्नांच्या उत्तरावरून कारण ओळखता येतं. पहिलं आणि सर्वात सोपं कारण, शेतात जास्त काळ पाणी साचणे किंवा ओलाव्याची कमतरता. अतिवृष्टी झाली आणि शेतात जास्त काळ पाणी साचून राहिलं तर जमिनीत हवा खेळती राहत नाही. त्यामुळे मुळांना अन्नद्रव्ये शोषून घेता येत नाहीत. मग पाने पिवळी पडतात. आणि पावसाचा खंड पडून जमीन कोरडी झाली किंवा पिकावर पाण्याचा ताण पडला तरी देखील तेच होतं. उपाय, पाणी साचलं असेल तर लगेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करा. जमीन कोरडी असेल तर पाणी द्या. खत किंवा औषध नको, आधी पाण्याची व्यवस्था करा. दुसरं महत्वाचं कारण, अन्नद्रव्याची कमतरता. पण कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे आपल्याला पानं सांगतात. पहिली गोष्ट, जर नत्राची कमतरता असेल तर त्यासाठीची लक्षणं, खालची जुनी पाने पिवळी पडतात, झाड कोमेजतं, वाढ खुंटते, पानाचा पिवळेपणा शेंड्याकडून देठाकडे वाढत जातो. यासाठी उपाय, युरिया खताची 20 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी. गंधक कमतरता. लक्षणे, प्रथम वरची नवीन पाने फिक्कट हिरवी व पिवळसर पडतात. चुनखडयुक्त किंवा विम्लधर्मीय जमिनीत याचं प्रमाण जास्त असते. लोह कमतरता. लक्षणे, शेंड्याकडील कोवळी पाने पिवळी पण शिरा हिरव्याच राहतात. ही लक्षणे सुरुवातीस नवीन पानावर व नंतर संपूर्ण झाडावर दिसू शकतात. जस्त कमतरता. लक्षणे, पाने पिवळी पडतात, शिरा हिरव्या राहतात व याच बरोबर पानावर विटकरी ठिपके दिसतात. उपाय, गंधक किंवा लोह किंवा जस्ताची कमतरता असल्यास सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 या विद्राव्य खताची 5 मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 तुम्हाला कृषी विद्यापीठे व कृषी विज्ञान केंद्रात नक्की मिळेल. आणि तिसरं कारण सर्वात धोकादायक, पिवळा मोझॅक रोग. यामध्ये पानावर पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे मिश्र ठिपके दिसतात, जसं कुणी रंग विखरून टाकलेत. महत्वाचं म्हणजे हा विषाणूजन्य रोग असून त्यावर कोणतंही औषध नाही. मग काय करायचं? रोगग्रस्त झाडे कमी असतील तर उपटून नष्ट करा, जेणेकरून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर रोग पसरणार नाही. हा रोग एका झाडावरून दुसऱ्या झाडावर कसा पसरतो? पांढऱ्या माशीमार्फत. त्यामुळे पांढऱ्या माशीचं नियंत्रण करा, रोगाचा प्रसार थांबवा. त्यासाठी एकरी 20 चिकट सापळे पीक उगवून आल्यानंतर 8 दिवसांनी लावा. रोगाचा प्रादुर्भाव कमी असेल तर जैविक कीटकनाशक व्हर्टिसिलियम लॅकॅनीचा 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे किंवा बायोमिक्सची 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करा. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर शेतीशाळेत ताबडतोब प्रश्न विचारा. एक महत्वाचा ठोकताळा लक्षात ठेवा, पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पाने पिवळी पडत असतील तर ती शक्यतो अन्नद्रव्याची कमतरता असते, आणि पिकाच्या नंतरच्या अवस्थेत पाने पिवळी पडत असतील तर हा पिवळा मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव असण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, पाने पिवळी दिसली की लगेच औषध नाही, आधी निदान करा. पाणी साचलंय, निचरा करा. जुनी पाने पिवळी पडतात, युरिया फवारा.
नवीन पाने पिवळी पडतात, पानांच्या शिरा हिरव्या राहतात, पानावर विटकरी ठिपके दिसतात, सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड 2 फवारा, पानावर पिवळे हिरवे ठिपके दिसतात, मोजॅक आहे, रोगग्रस्त झाडे नष्ट करा, पांढऱ्या माशीचे नियंत्रण करा. लक्षात ठेवा, आधी निदान मगच उपाय.